पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना। पत्नी हिमांशीच्या आक्रोशानं उपस्थितांच्या हृदयाला पीड। दिल्लीत तिन्ही सैन्यदल प्रमुख सीडीएस यांची संरक्षण मंत्र्यांची बैठक। सैन्यदल प्रमुखांनी बदला घेण्याचा पर्याय सुचवल्याची माहिती। कोणत्या पद्धतीनं बदला घ्यायचा यावर चर्चा। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर। चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड। दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलची मदत मिळाल्याचा संशय। पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता। 40 मिनिटे बेधुंद गोळीबार करून अतिरेक्यांकडून 26 जणांची हत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 4 दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 26 तारखेपर्यंत मोदींचे कार्यक्रम स्थगित। पंतप्रधान कार्यालयाची माहिती। पहलगाममध्ये 4 दहशतवाद्यांचा गोळीबार, कॅमेऱ्यात कैद। हल्लेखोर आदिल गुरी आणि आसिफ शेखची ओळख पटली। लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता। पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही। अमित शहांची एक्सपोस्ट चर्चेत। भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा। शहांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस। पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्य एबीपी माझावर। बैसन व्हॅलीत पर्यटकांवर झाला अंधाधुंद गोळीबार। 40 ते 50 राऊंड्स झाल्या फायर। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधील एकाचा समावेश। महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। किती पर्यटक अडकले याची ठोस माहिती नाही। सर्वांना सुखरूप आणण्यासाठी यंत्रणा कामाला। राज्यातील 6 मृतांचे पार्थिव आज 3 विमानांनी आणणार। मुख्यमंत्र्यांकडून आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, माधुरी मिसाळ आणि गिरीश महाजनांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त। अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरण्यास सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।